हॅलो स्टुडंट्स, आपण मागच्या लेक्चरमध्ये ट्रान्सड्यूसर जे युनिट नंबर 2 आहे, मेकॅट्रॉनिक्स फंडामेंटल ऑफ मेकॅट्रॉनिक्स या सब्जेक्टचं ते स्टार्ट केलं होतं. त्यामध्ये आपण त्या युनिटचे काय आउटकम्स आहे आणि त्यासाठी कुठले टॉपिक्स आणि सब टॉपिक्स आपल्याला स्टडी करायचे आहेत ते आपण बघितलं. त्यानंतर आपण ट्रान्सड्यूसरच्या कॅरेक्टरिस्टिक बघितल्या, ॲप्लिकेशन बघितले, ट्रान्सड्यूसर म्हणजे काय डेफिनेशन बघितली आपण. बेसिकली ट्रान्सड्यूसर हा एका फॉर्म ऑफ एनर्जीला दुसऱ्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करतो, हे आपण बघितलं. त्यानंतर आपण जे सिलेक्शन फॅक्टर्स आहेत ट्रान्सड्यूसरचे ते आपण बघितले. आजच्या लेक्चरमध्ये आपण क्लासिफिकेशन ऑफ ट्रान्सड्यूसर्स बघणार आहोत. सो याचे 5 टाईपचे क्लासिफिकेशन आहे. वन बाय वन आता आपण बघूयात की कुठल्या कुठल्या टाईपचे ट्रान्सड्यूसर्स असतात. सो बेसिकली these are classified as one of the type is active and passive transducer. Basically it depends on type of energy conversion, that is कुठल्या or whether the energy source is present in the transducer itself or external energy source is required. त्यानुसार हे दोन टाइप्स आहेत, ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह. दुसरा जो टाइप आहे तो आहे अॅनालॉग आणि डिजिटल. बेसिकली हा जो टाइप आहे हा आउटपुट कुठल्या फॉर्म मध्ये आहे, कंटिन्युअस आउटपुट आहे की डिस्कंटिन्युअस आहे, म्हणजे डिस्क्रीट फॉर्म मध्ये आहे. त्यानुसार हे दोन टाइप्स आहेत, अॅनालॉग आणि डिजिटल. तिसरा जो आहे तो आहे प्रायमरी अँड सेकंडरी ट्रान्सड्यूसर. सो ट्रान्सड्यूसर कुठल्या लेवलला यूज झालेला आहे त्यानुसार हे ऍप्लिकेशन, हा जो टाइप आहे ट्रान्सड्यूसरचा तो आहे प्रायमरी अँड सेकंडरी ट्रान्सड्यूसर. देन नेक्स्ट जो आहे तर ट्रान्सड्यूसर कुठलं प्रिन्सिपल यूज करतं फॉर कन्व्हर्जन ऑफ वन फॉर्म ऑफ एनर्जी इन टू अनदर फॉर्म, त्यावर डिपेंडंट आहे हा चौथा टाइप. दॅट इज ऑन द बेसिस ऑफ ट्रान्सडक्शन प्रिन्सिपल यूज. सो कुठलं प्रिन्सिपल यूज केलेला आहे एनर्जी कन्व्हर्जनसाठी, दॅट इज ट्रान्सडक्शनसाठी, त्यावर डिपेंडंट आहे हा चौथा टाइप. आणि पाचवा टाइप जो आहे तो आहे ट्रान्सड्यूसर अँड इन्व्हर्स ट्रान्सड्यूसर्स. सो आधी आपण हे काय आहेत ते बघणार आहोत आणि त्यानंतर याचे जे टाइप्स आहेत ते आपण वन बाय वन बघणार आहोत. सो लेट अस स्टार्ट विथ द ऍक्टिव्ह अँड passive. So basically, as I already told you, active and passive transducer. Basically, these are the transducer classified on the basis of method of energy conversion use. कुठली एनर्जी कन्व्हर्जनची मेथड यूज केलेली आहे त्यानुसार हा टाइप आहे. सो फर्स्ट वन बाय वन बघूयात. आधी ऍक्टिव्ह बघूयात आणि नंतर पॅसिव्ह. सो ऍक्टिव्ह ट्रान्सड्यूसर म्हणजे काय, तर ज्यांच्यामध्ये एक्सटर्नल एनर्जी सोर्स जो आहे ऑपरेशनसाठी रिक्वायर्ड नसेल असे जे ट्रान्सड्यूसर असतात त्यांना ऍक्टिव्ह ट्रान्सड्यूसर असं म्हटलं जातं. सो देर इज बेसिकली दिस ट्रान्सड्यूसर डू नॉट नीड एनी एक्सटर्नल सोर्स ऑफ पॉवर फॉर देअर ऑपरेशन. त्यांना ऑपरेशन करण्यासाठी किंवा वर्क होण्यासाठी कुठल्याही एक्सटर्नल सोर्सची गरज नसते. असे जे ट्रान्सड्यूसर असतील त्यांना ऍक्टिव्ह ट्रान्सड्यूसर असं म्हटलं जातं. देअरफॉर दे आर ऑल्सो कॉल्ड एज सेल्फ जनरेटिंग टाइप ट्रान्सड्यूसर, म्हणजे त्यांना गरज नसल्यामुळे ते सेल्फ जनरेटिंग आहेत. ठीक आहे. सो the active transducer are self-generating device which operate under energy conversion principle. Basically हे सेल्फ जनरेटिंग असल्यामुळे ते फक्त काय करतात, एका फॉर्म ऑफ एनर्जीला दुसऱ्या फॉर्म ऑफ एनर्जी मध्ये कन्वर्ट करतात विदाउट युजिंग एनी एक्सटर्नल ऍडिशनल सोर्स ऑफ एनर्जी. As the output of active transducer we get an equivalent electrical output signal. यांच्यामध्ये हे जे ऍक्टिव्ह ट्रान्सड्यूसर असतात इनपुटला काही असलं तरी आउटपुटमध्ये मात्र तुम्हाला इलेक्ट्रिकल सिग्नल आउटपुटमध्ये मिळतो. फॉर एक्झाम्पल जर टेम्परेचर असेल किंवा स्ट्रेन गेज असेल तर ते काय करतील, टेम्परेचरला इक्विव्हॅलंट इलेक्ट्रिकल सिग्नल मध्ये कन्वर्ट करतील. जर स्ट्रेन गेज असेल तर तो काय करतो, जो फोर्स असेल किंवा प्रेशर असेल त्याला इक्विव्हॅलंट इलेक्ट्रिकल सिग्नल मध्ये कन्वर्ट करेल, इलेक्ट्रिकल पोटेन्शियल मध्ये कन्वर्ट करेल. तर हे जे ऍक्टिव्ह ट्रान्सड्यूसर आहेत ते अशा पद्धतीने वर्क करतात. याचं जर एक्झाम्पल पाहायचं असेल तर ते आहे पिझो इलेक्ट्रिक ट्रान्सड्यूसर. हे बघा, हे इथे दिसतंय बघा. हा पिझो इलेक्ट्रिक ट्रान्सड्यूसर जे आहे याच्यावर फोर्स अप्लाय केलाय, मेकॅनिकल फोर्स. एरोज जे आहेत ना, इट शोज दॅट द फोर्स इज अप्लाइड इनवर्ड्स अँड आउटवर्ड. इनवर्ड फोर्स अप्लाय केलेला आहे, ऑटोमॅटिकली स्प्रिंग सारखं ऑपरेशन होणार आहे याच्यामध्ये. ठीक आहे. सो हा जो ट्रान्सड्यूसर आहे हा काय करतो, हा अप्लाइड फोर्स ला इक्विव्हॅलंट व्होल्टेज मध्ये कन्वर्ट करतोय. ठीक आहे. सो दिस इज युअर पिझो इलेक्ट्रिक transducer. It is converting the applied pressure or force into equivalent electrical voltage or EMF. Equivalent EMF मध्ये तो त्याला कन्वर्ट करत आहे. तर हे आहे एक्झाम्पल ऍक्टिव्ह ट्रान्सड्यूसरचं. जर तुम्ही याच्यामध्ये पाहिलं तर हा जो पिझो इलेक्ट्रिक ट्रान्सड्यूसर आहे याला कुठलाही एक्सटर्नल व्होल्टेज अप्लाय केलेला
नाहीये किंवा याला व्होल्टेज अप्लाय करायची गरज नाहीये, सोर्सची गरज नाहीये, एनर्जीची गरज नाही, याला फक्त काय रिक्वायर्ड आहे, फोर्स किंवा प्रेशर अप्लाय करण्याची गरज आहे, मेकॅनिकल एनर्जी याला लागणार आहे आणि त्या मेकॅनिकल फोर्स किंवा प्रेशरला तो इक्विव्हॅलेंट व्होल्टेज मध्ये कन्वर्ट करतो. ठीक आहे. सो लेट अस सी द टाइप्स क्लासिफिकेशन ऑफ ऍक्टिव्ह ट्रान्सड्युसर्स. हे ऍक्टिव्ह ट्रान्सड्युसर आहे. फर्स्ट आहे फोटोव्होल्टाईक. फोटोव्होल्टाईक बेसिकली सोलर सेल्स मध्ये फोटोव्होल्टाईक सेल्स त्यांना म्हटलं जातं सोलर सेल्सला. ते काय करतात, लाईट एनर्जीला किंवा फोटॉन्सला इक्विव्हॅलेंट व्होल्टेज मध्ये कन्वर्ट करतात. फोटो म्हणजे लाईट, सो बेसिकली फोटोव्होल्टाईक कन्वर्ट लाईट इंटू इक्विव्हॅलेंट व्होल्टेज. देन थर्मोइलेक्ट्रिक, बेसिकली इट कन्वर्ट्स थर्मल एनर्जी इंटू इक्विव्हॅलेंट और इक्विव्हॅलेंट इलेक्ट्रिकल एनर्जी. दॅट मीन्स थर्मल म्हणजे हीट, सो हीटला इक्विव्हॅलेंट इलेक्ट्रिकल किंवा ईएमएफ मध्ये तो कन्वर्ट करतो, व्होल्टेज मध्ये कन्वर्ट करतो. तर ते झाले थर्मोइलेक्ट्रिक. नेक्स्ट इज इलेक्ट्रोमॅग्नेटिक. बेसिकली ईएमएफ इज कन्वर्टेड इंटू मॅग्नेटिक एनर्जी. नेक्स्ट इज पिझो इलेक्ट्रिक. सो पिझो म्हणजे फोर्स किंवा प्रेशर. सो बेसिकली फोर्स और प्रेशर इज कन्वर्टेड इंटू इलेक्ट्रिकल सिग्नल. नेक्स्ट इज केमिकल. सो केमिकल रिएक्शन creates equivalent voltage. Okay, and some more types may be there. So this is the classification of active transducer. Now let us see what is passive transducer. Active transducer मध्ये they do not need any external source for operation. पण याच्यामध्ये ते जे पॅसिव्ह आहेत त्यांना एक्सटर्नल सोर्स रिक्वायर्ड असतो त्यांच्या ऑपरेशन साठी. सो बेसिकली these transducers need external source of power for their operation. जोपर्यंत त्यांना एक्सटर्नल सोर्स मिळत नाही तोपर्यंत ते वर्क करू शकत नाही. सो दीज आर नॉट सेल्फ जनरेटिंग, दीज आर डिपेंडंट. बेसिकली पॅसिव्ह ट्रान्सड्युसर जे असतात ते डिपेंडंट असतात. कशावर डिपेंडंट असतात, ते एक्सटर्नल सोर्स ऑफ पॉवरवर डिपेंड असतात. सो इट मे बी पॉवर म्हणजे काय, तर व्होल्टेज असेल, करंट असेल किंवा पॉवर असेल, तर ती अप्लाय केल्याशिवाय हे वर्क करणार नाही. So a DC power supply or an audio frequency generator is used as external power source. याच्यामध्ये DC power supply किंवा audio frequency जी आहे ते यूज केले जाते as external power source. These transducers produce the output signal in form of variation in resistance, capacitance, inductance or some electrical parameter in the response to the quantity to be measured. जी quantity measure करायची आहे त्या क्वांटिटीला रिस्पॉन्स म्हणून इक्विव्हॅलेंट इलेक्ट्रिकल सिग्नल ते देतील. इट मे बी इन फॉर्म ऑफ रेजिस्टन्स इज ऑल्सो इलेक्ट्रिकल सिग्नल, कॅपॅसिटन्स इज ऑल्सो इलेक्ट्रिकल सिग्नल अँड इंडक्टन्स इज ऑल्सो इलेक्ट्रिकल सिग्नल. सो बेसिकली हे जे ट्रान्सड्युसर आहेत ते काय करतात, जे काही आउटपुट सिग्नल प्रोड्यूस करतात कशाला, ॲज अ रिस्पॉन्स टू द क्वांटिटी, जी काही क्वांटिटी आहे त्याला मेजर करण्यासाठी इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स, कॅपॅसिटन्स किंवा इंडक्टन्स हे जनरेट करतात. याचं जर एक्झाम्पल पाहायचं झालं तर ते आहे LVDT, दॅट इज लिनियर व्हेरिएबल डिफरन्शियल ट्रान्सड्युसर. तर बेसिकली लिनियर म्हणजे डायरेक्टली प्रोपोर्शनल रिलेशन असणार इनपुट आउटपुट मध्ये, व्हेरिएबल म्हणजे जे व्हॅरी होतो, डिफरन्शियल म्हणजे डिफरन्स बिटवीन द टू आणि ट्रान्सड्युसर. सो बेसिकली इट कन्वर्ट्स डिस्प्लेसमेंट इंटू इक्विव्हॅलेंट सिग्नल. कसा ते बघा, हे आहे याच्यामध्ये हे जे आहे ना, दिस अरेंजमेंट इज कॉल्ड एज LVDT, दॅट इज लिनियर व्हेरिएबल डिफरन्शियल ट्रान्सड्युसर. याच्यामध्ये ही प्रायमरी कॉइल आहे, इथे व्होल्टेज अप्लाय करावा लागेल. ठीक आहे. सो बेसिकली इट इज नॉट शोन हिअर बट वी नीड टू अप्लाय सम इनपुट व्होल्टेज. इथे दिलंय बघा, प्रायमरी एक्साइटेशन दॅट इज अप्लाइड हिअर टू द प्रायमरी कॉइल. सो इट हॅज सम एम्प्लिट्यूड म्हणजे व्होल्टेज, त्याला काहीतरी व्होल्टेज आहे आणि फ्रिक्वेन्सी आहे. आणि जर तुम्ही इथे पाहिलं, सेकंडरी 1चं आउटपुट आहे, सेकंडरी 2चं आउटपुट आहे आणि दोघांचं मिळून इक्विव्हॅलेंट जे आउटपुट आहे ते इथे दिलेलं आहे बघा. ज्यावेळेस ही कॉइल इकडे असेल त्यावेळेस सेकंडरी 1चं आउटपुट मॅक्झिमम असेल, ज्यावेळेस ही जी काय म्हणतो, ही जी आहे ही सेकंडरी 2ला असेल त्यावेळेस सेकंडरी 2चं आउटपुट मॅक्झिमम असेल. दोघांच्या मध्ये असेल एकदम सेंटरला त्यावेळेस दोघं सेम असतील. आणि एक कंडिशन अशी की ज्यावेळेस हे दोघं सेम असतील त्यावेळेस मात्र सेकंडरी 1 + 2चं आउटपुट जे असेल ते किती असेल, 0 असेल, बिकॉज इट इज ऍडिशन ऑफ दिस सेकंडरी 1 अँड सेकंडरी 2. आणि हे एक्झॅक्टली अपोजिट आहे. ज्यावेळेस हे याचा आउटपुट मॅक्झिमम आहे त्यावेळेस याचा आउटपुट 0 आहे. ज्यावेळेस सेकंडरी 2चं आउटपुट मॅक्झिमम आहे त्यावेळेस सेकंडरी 1चं आउटपुट 0 आहे. सो बेसिकली द डिस्प्लेसमेंट ऑफ दिस कॉइल
बेसिकली इंडक्टन्सचे प्रिन्सिपल आहे त्याच्यावर हे वर्क करतं. म्युच्युअल इंडक्टन्स आणि सेल्फ इंडक्टन्सवर हे वर्क करतं बेसिकली. सो याच्यामध्ये ही जी कॉईल आहे ही बेसिकली कॉईल म्हणण्यापेक्षा आपण म्हणू ही कोर याला म्हणू शकतो आपण. रॉड आहे तो मूव्ह होईल. ज्यावेळेस रॉड इकडे असेल सेकंडरी 1 कडे त्यावेळेस सेकंडरी 1चं आउटपुट मॅक्झिमम असेल. ज्यावेळेस रॉड सेकंडरी 2 कडे असेल त्यावेळेस सेकंडरी 2चं आउटपुट हे मॅक्झिमम असेल. आणि ज्यावेळेस ते मधोमध असेल त्यावेळेस दोघांचे आउटपुट जे आहेत ते सेम असतील आणि टोटल आउटपुट जे आहे ते किती असेल 0 असेल वेन दिस इज ॲट द एक्झॅक्टली सेंटर पोझिशन. सो हा पॅसिव्ह कसं काय आहे तर इथे व्होल्टेज सोर्स अप्लाय केल्याशिवाय हे वर्क करू शकत नाही त्याच्यामुळे हा पॅसिव्ह ट्रान्सड्युसर आहे. ओके. सो नाव लेट अस सी द क्लासिफिकेशन ऑफ पॅसिव्ह ट्रान्सड्युसर. त्याच्यामध्ये आउटपुट कुठलं जनरेट करतं आहे त्याच्यानुसार हे आहेत बेसिकली. सो व्हेरिएबल रेजिस्टन्स, आउटपुट इज रेजिस्टन्स किंवा चेंज इन रेजिस्टन्स. व्हेरिएबल रिएक्टन्स, सो आउटपुट मे बी चेंज इन इंडक्टन्स और चेंज इन कपॅसिटन्स. सो व्हेरिएबल रिएक्टन्स म्हणजे एक तर इंडक्टन्स असतो किंवा कपॅसिटन्स असतो. Optoelectronic, so basically it works on the principle of light energy, so it may give output as a light or it may accept input as a light. And last is Hall effect. Basically Hall effect म्हणजे काय तर मॅग्नेटिकला EMF मध्ये कन्वर्ट करतो, ते हॉल इफेक्ट सेन्सर्स असतात. ठीक आहे. सो पॅसिव्ह ट्रान्सड्युसर मध्ये पहिला बघूयात व्हेरिएबल रेजिस्टन्स. स्ट्रेन गेज काय करतो प्रेशर किंवा फोर्सला व्हेरिएशन इन रेजिस्टन्स मध्ये convert करतो. So variable resistance you will get at the output of strain gauge. Next is from the variable resistor there are 3 more types, that is thermistor, potentiometric and photoconductor. So basically thermistor याला VDR सुद्धा म्हणतात, व्हेरिएबल रेजिस्टर म्हटलं जातं किंवा व्होल्टेज डिपेंडंट रेजिस्टर असं म्हटलं जातं पोटेन्शियोमेट्रिकला. सो थर्मिस्टर काय करतो चेंज इन टेम्परेचर इज कन्वर्टेड टू इक्विव्हॅलंट चेंज इन रेजिस्टन्स. पोटेन्शियोमेट्रिक मध्ये चेंज इन व्होल्टेज इज कन्वर्टेड इंटू इक्विव्हॅलंट चेंज इन रेजिस्टन्स. नाव चेंज इन फोटोकंडक्टर म्हणजे काय त्यालाच लाईट डिपेंडंट रेजिस्टर असं म्हटलं जातं, दॅट इज LDR. सो बेसिकली दे कन्वर्ट्स the light into equivalent resistance, that is change in light gives change in resistance. So this is the variable resistor. Then next is variable reactance. So there are 2 types, inductive reactance and capacitive reactance. माहिती असतील मे बी तुम्हाला. इंडक्टिव्ह रिएक्टन्स जो इंडक्टर मध्ये असतो रेजिस्टन्स त्याला इंडक्टिव्ह रिएक्टन्स असं म्हटलं जातं आणि कपॅसिटन्स मध्ये असतो त्याला कपॅसिटिव्ह रिएक्टन्स असं म्हटलं जातं. इंडक्टिव्ह रिएक्टन्सचे पुन्हा 3 टाइप्स आहेत, एक आहे व्हेरिएबल रिएक्टन्स टाइप, दुसरा आहे व्हेरिएबल परमियाबिलिटी टाइप आणि थर्ड जो आहे तो LVDT, जे आता आपण एक्झाम्पल बघितलं याच्या आधीच्या स्लाइड मध्ये ते LVDTचं एक्झाम्पल होतं. तर इंडक्टन्स जो आहे तो याच्यामध्ये चेंज होत असतो. याच्यामध्ये परमियाबिलिटी चेंज होईल, याच्यामध्ये रिलक्टन्स चेंज होईल, याच्यामध्ये इंडक्टन्स जे आहे ते चेंज होणार. सो हे 3 टाइप्स आहेत व्हेरिएबल इंडक्टिव्ह रिएक्टन्स. ठीक आहे. नेक्स्ट इज ऑप्टो इलेक्ट्रॉनिक, त्याचे पुन्हा 2 टाइप्स आहेत, एक आहे फोटो इमेसिव्ह, दुसरा आहे फोटो कंडक्टिव्ह. फोटो इमिसिव्ह द नेम इट सेल्फ इंडिकेट्स, इमिसिव्ह म्हणजे काय इमिट करणारा, सो लाईट इमिट करतो. सो इनपुट जे असेल ते व्होल्टेज असेल, आउटपुट जे असेल ते लाईट असेल, त्याला आपण फोटो इमिसिव्ह असं म्हणणार. फॉर एक्झाम्पल एलईडी एक्झाम्पल आपण याचं घेऊ शकतो, जो लाईटला जो फोटोला लाईटमध्ये व्होल्टेजला इनपुट व्होल्टेज किंवा इलेक्ट्रिकल एनर्जीला इक्विव्हॅलंट लाईटमध्ये कन्वर्ट करतो. फोटो कंडक्टिव्ह म्हणजे जे इनपुटला ज्यांना लाईटची गरज असते आणि आउटपुटला जे इलेक्ट्रिकल एनर्जी देतात ते झाले फोटो कंडक्टिव्ह. फॉर एक्झाम्पल फोटो डायोड काय करतो लाईट ॲज अ इनपुट घेतो आणि आउटपुटला इक्विव्हॅलंट व्होल्टेज जे आहे ते किंवा रेजिस्टन्स जो आहे तो चेंज होत असतो याचा. ज्यावेळेस लाईट 0 असेल त्यावेळेस रेजिस्टन्स मॅक्झिमम असेल, जसा जसं लाईट वाढत जाईल तसं तसं याची कंडक्टिव्हिटी वाढत जाते आणि त्यामुळे त्याचा रेजिस्टन्स जो आहे तो काय होत जातो कमी होत जातो. आणि हॉल इफेक्ट सेन्सर जे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितले. सो दिस इज द क्लासिफिकेशन ऑफ युअर पॅसिव्ह ट्रान्सड्युसर. So the next classification of transducer is analog and digital transducer. Basically, as I already told you, it is on the basis of nature of output signal.
आउटपुट सिग्नल अॅनालॉग आहे की डिजिटल आहे, त्यानुसार हे टाइप्स आहेत. अॅनालॉग म्हणजे काय, तर जे कंटिन्युअस आउटपुट असेल त्याला अॅनालॉग म्हणून, ज्याला फ्रिक्वेन्सी असेल त्याला अॅनालॉग म्हणणार. आणि डिजिटल म्हणजे काय, जे डिसकंटिन्युअस असेल किंवा डिस्क्रीट असेल. डिस्क्रीट असेल म्हणजे काय, 1-0-1-0च्या फॉर्मॅट असेल, हाय लेवल लो लेवल सिग्नलच्या फॉर्मॅट असेल, त्याला आपण डिजिटल ट्रान्सड्युसर म्हणणार. ठीक आहे. So analog transducer, basically it converts input signal into the output signal, which is continuous function of time. As I already told you, so output is a continuous function of time. For example, thermistor, strain gauge, LVDT and thermocouple. थर्मिस्टर काय करतो, टेम्परेचरला इक्विव्हॅलेंट रेझिस्टन्स मध्ये कन्वर्ट करतो. स्ट्रेन गेज काय करतो, प्रेशर किंवा फोर्सला इक्विव्हॅलेंट रेझिस्टन्स मध्ये कन्वर्ट करतो. हे काय करतो, इक्विव्हॅलेंट इंडक्टन्स मध्ये, व्हेरिएबल इंडक्टन्स मध्ये कन्वर्ट करतो. इंडक्टन्स चेंज होतं त्यामुळे व्होल्टेज चेंज होतं. आणि थर्मोकपल हा काय करतो, थर्मल एनर्जीला इक्विव्हॅलेंट व्होल्टेज मध्ये कन्वर्ट करत असतो. सो दिस इज युअर these are the examples of your analog transducer. Next is digital transducer. So basically it converts input signal into the output signal in form of pulses, that is discrete output. तुम्हाला आधी सांगितलं डिस्क्रीट आउट. पल्सेस म्हणजे काय, पल्स कशी असते, पल्स लो लेवल असते, हाय लेवल असते, किंवा कंटिन्युअस लो असेल किंवा कंटिन्युअस हाय असेल, त्याला आपण काय म्हणणार, पल्सेस. सो बेसिकली इट इज अ डिस्क्रीट आउटपुट. So these transducer are becoming more popular nowadays because कोणते ट्रान्सड्यूसर, डिजिटल ट्रान्सड्यूसर. का तर associated with digital measuring instrument, because this can be used in digital measuring instrument, and also due to the fact that digital signal can be transmitted over a long distance without causing much distortion due to amplitude variation and phase shift. याच्यामध्ये amplitude variation नाहीये, दोनच amplitude, एक तर 0 आहे किंवा 1 आहे. सो त्याच्यामुळे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं नॉईज किंवा डिस्टॉर्शन येत नाही. आणि फेज शिफ्ट पण नाहीये. फेज शिफ्ट म्हणजे काय, जसं अॅनालॉग सिग्नल हा कंटिन्युअस सिग्नल असल्यामुळे त्याच्यामध्ये कंटिन्युअस फेज शिफ्ट असते, याच्यामध्ये फेज शिफ्ट नसल्यामुळे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं डिस्टॉर्शन जे आहे ते येत नाही. आणि हे लॉंग डिस्टन्स कम्युनिकेशन साठी यूज केले जाऊ शकतात. आणि त्यामुळे डिजिटल ट्रान्सड्यूसर हे आजकाल जास्त यूज होतात ऍप्लिकेशन्स मध्ये. प्रायमरी, नाउ नेक्स्ट टाइप इज प्रायमरी अँड सेकंडरी ट्रान्सड्युसर्स. बेसिकली हे जे टाइप तुम्हाला आधी पण सांगितलं, ऍप्लिकेशन नुसार हे दोन टाइप्स आहेत. प्रायमरी ऍप्लिकेशन कुठल्या ऍप्लिकेशन साठी यूज झालेला आहे त्यानुसार. सो 2 टाइप्स आहेत त्याचे, एक आहे प्रायमरी ट्रान्सड्युसर आणि दुसरा जो टाइप आहे तो आहे सेकंडरी ट्रान्सड्युसर. वन बाय वन बघूयात. प्रायमरी, basically this transducer contain mechanical as well as electrical device. प्रायमरी ट्रान्सड्युसर मध्ये दोन्ही डिव्हाइसेस यूज होतात, मेकॅनिकल अँड इलेक्ट्रिकल. मेकॅनिकल डिव्हाइस जी आहे ती कन्वर्ट करते फिजिकल क्वांटिटीला इक्विव्हॅलेंट मेकॅनिकल सिग्नल मध्ये. आणि त्या मेकॅनिकल डिव्हाइसला प्रायमरी ट्रान्सड्युसर म्हटलं जातं. आणि नंतर त्याच्यानंतर इलेक्ट्रिकल डिव्हाइस असतो. तो इलेक्ट्रिकल डिव्हाइस काय करेल, ह्या मेकॅनिकल इनपुट सिग्नलला इक्विव्हॅलेंट इलेक्ट्रिकल सिग्नल मध्ये कन्वर्ट करतो. सो ती जी इलेक्ट्रिकल डिव्हाइस आहे त्याला सेकंडरी ट्रान्सड्युसर असं म्हटलं जातं. सो ह्याच्यामध्ये काही ट्रान्सड्युसर जे आहेत त्याच्यामध्ये 2 ऍक्शन्स असतात, एक मेकॅनिकल असते आणि दुसरी इलेक्ट्रिकल असते. सो जो पार्ट मेकॅनिकल ऍक्शन परफॉर्म करतो, म्हणजे जी मेकॅनिकल डिव्हाइस असते तिला प्रायमरी ट्रान्सड्युसर म्हणतात. आणि जो पार्ट इलेक्ट्रिकल ऍक्शन परफॉर्म करतो, म्हणजे मेकॅनिकलला इक्विव्हॅलेंट इलेक्ट्रिकल सिग्नल मध्ये कन्वर्ट करतो, त्याला इलेक्ट्रिकल डिव्हाइस असं म्हटलं, त्याला सेकंडरी ट्रान्सड्युसर असं म्हटलं जातं. So the mechanical device that converts the physical quantity to be measured into mechanical signal, such a device is called as primary transducer because they deal with physical quantity to be measured. जी क्वांटिटी मेजर करायची त्याच्याशी ते डील करतात, त्यामुळे त्यांना प्रायमरी ट्रान्सड्युसर असं म्हटलं जातं. These are detectors which sense a physical phenomenon. These are called as sensing elements or detectors. हे जे आहेत हे डिटेक्टर्स असतात. बेसिकली हे सेन्सिंग एलिमेंट्स आहेत किंवा डिटेक्टर्स यांना म्हटलं जातं. ते फक्त डिटेक्ट करणार आणि इक्विव्हॅलेंट सिग्नल आपल्याला देणार. सो इट रिस्पॉन्ड्स टू चेंज इन फिजिकल फेनोमेनन. द एक्झाम्पल ऑफ प्रायमरी ट्रान्सड्युसर, जर LVDT आणि बोर्डन ट्यूब घेतलं तर याच्यातला बोर्डन ट्यूब जो आहे तो प्रायमरी ट्रान्सड्युसर
आहे. नाव लेट अस सी सेकंडरी ट्रान्सड्यूसर. सो जसं मी तुम्हाला आधी पण सांगितलं, जो मेकॅनिकल डिव्हाइस आहे त्याला आपण प्रायमरी ट्रान्सड्यूसर म्हणतात आणि जो इलेक्ट्रिकल डिव्हाइस आहे जो मेकॅनिकल सिग्नलला इक्विव्हॅलंट इलेक्ट्रिकल सिग्नल मध्ये किंवा करस्पॉन्डिंग इलेक्ट्रिकल सिग्नल मध्ये कन्व्हर्ट करतो, त्या इलेक्ट्रिकल डिव्हाइसला सेकंडरी ट्रान्सड्यूसर असं म्हटलं जातं. तर बोर्डन ट्यूब आणि एलव्हीडीटी मध्ये एलव्हीडीटी जो आहे तो सेकंडरी ट्रान्सड्यूसर आहे. जो सेकंडरी ट्रान्सड्यूसर आहे त्याला ट्रान्सडक्शन इलेमेंट असं म्हटलं जातं. प्रायमरी ट्रान्सड्यूसरला सेन्सिंग इलेमेंट किंवा डिटेक्टर म्हटलं जातं आणि सेकंडरी ट्रान्सड्यूसरला ट्रान्सडक्शन इलेमेंट असं म्हटलं जातं, कारण ते ऍक्च्युअली एक मेकॅनिकल क्वांटिटीला इक्विव्हॅलंट इलेक्ट्रिकल क्वांटिटीमध्ये कन्वर्ट करतात, त्यामुळे त्यांना ट्रान्सडक्शन इलेमेंट असं म्हटलं जातं. सो एक्झाम्पल बघूयात. इथे एक फिगर आहे, ही बघा, ही फिगर आहे, डायग्राम आहे ही. तर याच्यामध्ये जो हा डायफ्राम आहे तो सेन्सिंग प्रायमरी ट्रान्सड्यूसर आहे. कसं काय प्रायमरी ट्रान्सड्यूसर आहे ते आपण बघूयात. बेसिकली याच्यावर जर तुम्ही फोर्स अप्लाय केला तर ह्याचा जो हा रॉडने जर फोर्स अप्लाय केला तो हा जो डायफ्राम आहे ना त्याच्यामुळे डिस्प्लेसमेंट होईल. ठीक आहे, आणि ही डिस्प्लेसमेंट, सो इट कन्वर्ट्स प्रेशर इनटू डिस्प्लेसमेंट. द क्वांटिटी टू बी मेजर्ड, म्हणजे प्रेशर ही क्वांटिटी आहे त्याला इक्विव्हॅलंट मेकॅनिकल क्वांटिटी जी आहे, डिस्प्लेसमेंट ही मेकॅनिकल क्वांटिटी. जर तुम्ही या डायफ्रामवर प्रेशर लावलं तर याच्यामध्ये याचं डिस्प्लेसमेंट होणार, म्हणजे ही जी डायफ्राम आहे हा मेकॅनिकल इलेमेंट आहे किंवा प्रायमरी ट्रान्सड्यूसर आहे. द डिस्प्लेसमेंट इज देन कन्व्हर्टेड. खाली स्ट्रेन गेज दिलेले आहे तेव्हा हे स्ट्रेन गेज वाइंडिंग्स आहेत. सो स्ट्रेन गेज काय करतं, जे काही प्रेशर याच्यावर येईल त्याला इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स मध्ये कन्व्हर्ट करत असतो. ठीक आहे, याच्यावर स्प्रिंग लावलेली, याच्यावर तुम्ही प्रेशर अप्लाय केलं की हे मूव्ह होणार. हे मूव्ह झालं की हे जे स्ट्रेन गेज आहेत वाइंडिंग यांच्यावर प्रेशर येणार आणि त्यांचा जो रेजिस्टन्स आहे तो चेंज होणार. सो ह्या ज्या स्ट्रेन गेज आहेत ना याच्यामध्ये हे तुमचे सेकंडरी ट्रान्सड्यूसर्स आहेत. ठीक आहे, सो द डिस्प्लेसमेंट इज देन कन्वर्टेड इनटू चेंज इन रेजिस्टन्स युजिंग द स्ट्रेन गेज. हे स्ट्रेन गेज ऍक्ट एज अ सेकंडरी ट्रान्सड्यूसर. आय थिंक तुम्हाला कळालेलं असेल. याच्या वेळेस या डायफ्रामवर ज्यावेळेस तुम्ही प्रेशर लावणार त्यावेळेस ही जी स्प्रिंग आहे ती मूव्ह होणार आणि ती स्प्रिंग मूव्ह झाल्यामुळे म्हणजे डिस्प्लेस होणार. डिस्प्लेस झाल्यामुळे ही जी स्ट्रेन गेज आहे याच्यावर जो अप्लाय होणारा प्रेशर आहे तो व्हॅरी होणार आणि तो जो व्हॅरी होणारा प्रेशर आहे तो कशामध्ये कन्वर्ट होईल, इक्विव्हॅलंट. त्याच्यामुळे त्याचा रेजिस्टन्स जो आहे तो काय होईल, चेंज होईल. अँड दॅट इज युअर सेकंडरी transducer. This is your first primary transducer. Now next classification is on the basis of transduction principle. Transduction तुम्हाला आधी पण सांगितलं. सो प्रिन्सिपल कुठलं यूज झालेलं आहे कन्व्हर्जन साठी त्यानुसार हा टाइप आहे ट्रान्सडक्शन. याला म्हटलं जातं अकॉर्डिंग टू ट्रान्सडक्शन प्रिन्सिपल. याचे टाइप्स आहेत बघा. कॅपॅसिटिव्ह ट्रान्सडक्शन, देन इलेक्ट्रोमॅग्नेटिक. सो याच्यामध्ये कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्सचं प्रिन्सिपल यूज झालेलं असेल तर ते कॅपॅसिटिव्ह ट्रान्सडक्शन असेल. इलेक्ट्रोमॅग्नेटिक प्रिन्सिपल यूज झालं असेल तर ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक ट्रान्सडक्शन. देन इंडक्टिव्ह रिएक्टन्सचं प्रिन्सिपल असेल तर ते ट्रान्सडक्शन. देन पिझो इलेक्ट्रिक ट्रान्सडक्शन, then photovoltaic transduction and photoconductive transduction. So these are the type. Photovoltaic जे लाईटला व्होल्टेज मध्ये कन्वर्ट करतं किंवा जे लाईट जितका असेल त्यानुसार लाईटने जे वर्क होत असेल ते झालं फोटोकंडक्टिव्ह. पिझो इलेक्ट्रिक प्रेशरला इक्विव्हॅलंट व्होल्टेज मध्ये कन्वर्ट करत असेल तर हे जे प्रिन्सिपल आहेत याच्यानुसार हे टाइप्स आहेत अकॉर्डिंग टू ट्रान्सडक्शन प्रिन्सिपल. सो याच्यामध्ये फर्स्ट जो टाइप आहे अकॉर्डिंग टू ट्रान्सडक्शन प्रिन्सिपल तो आहे कॅपॅसिटिव्ह ट्रान्सडक्शन. सो कॅपॅसिटिव्ह ट्रान्सड्यूसर तुम्हाला माहिती आहे, पॅरलल प्लेट कॅपॅसिटर सगळ्यांना माहिती असेल. त्यामुळे ते दोन ज्या प्लेट्स आहेत मेटॅलिक प्लेट्स, दोज आर सेपरेटेड फ्रॉम इच अदर विथ सम डिस्टन्स. तर तेच प्रिन्सिपल याच्यामध्ये यूज होतं. इन कॅपॅसिटिव्ह ट्रान्सडक्शन ट्रान्सड्यूसर्स the measurand is converted to change in capacitance. जे काही मेजरंड आहेत ते कशामध्ये कन्वर्ट होतात, चेंज इन कॅपॅसिटन्स मध्ये. ठीक आहे, तर काय काय मेजरंड आहेत ते पण आपल्याला बघायचे. याच्यामध्ये आताच तुम्हाला सांगितलं दोन पॅरलल प्लेट असतील कंडक्टिंग मटेरियलच्या, मेटॅलिक प्लेट्स आपण त्याला म्हणू शकतो, सेपरेटेड बाय इलेक्ट्रिकल इन्सुलेटिंग मटेरियल, त्यांच्यामध्ये कॉल्ड एज डायइलेक्ट्रिक. त्या दोन पॅरलल प्लेटमध्ये एक डायइलेक्ट्रिक जे आहे ते
असेल दोन पॅरलल प्लेटच्या मध्ये, द प्लेट्स अँड डायलेक्ट्रिक मे बी आयदर फ्लॅटन्ड ऑर रोल्ड. ते एक तर फ्लॅट केलेले असतील किंवा रोल केलेले असू शकतात. स्ट्रक्चर डिपेंड्स कुठल्या ऍप्लिकेशनसाठी कसा यूज करायचा आहे त्यानुसार त्याचं जे स्ट्रक्चर आहे ते डिपेंड करतं की ते फ्लॅट केलेले आहेत की रोल केलेले आहेत. तर दोन पॅरलल प्लेट्स ज्यावेळेस सेपरेटेड असतील विथ डायलेक्ट्रिक मटेरियल, ते जे स्ट्रक्चर आहे त्याला कॅपॅसिटर असं म्हटलं जातं. सो द कॅपॅसिटर so the purpose of dielectric is to help two parallel plates maintain their stored electrical charge. हा डायलेक्ट्रिक काय करेल, हा इलेक्ट्रिकल चार्ज स्टोअर करण्याचं काम करेल किंवा मेंटेन पॅरलल प्लेट्स मध्ये तो चार्ज स्टोअर होईल त्याला मेंटेन करण्यासाठी हा डायलेक्ट्रिक जो आहे तो युजफुल असतो. द रिलेशनशिप बिटवीन द कॅपॅसिटन्स अँड द साइज ऑफ कॅपॅसिटर प्लेट, अमाऊंट ऑफ प्लेट सेपरेशन अँड द डायलेक्ट्रिक इज गिवन बाय. आता बघा हा जो कॅपॅसिटन्स आहे हा कशा कशावर डिपेंड आहे. तर पहिली हे जे पॅरलल प्लेट्स आहेत त्यांची साईज किती आहे म्हणजे एरिया काय आहे. दुसरं त्या दोघांमध्ये डिस्टन्स किती आहे, सेपरेटेड बाय डिस्टन्स म्हटलंय ना, सेपरेटेड बाय इन्सुलेटिंग. सेपरेटेड बाय म्हणजे आता त्याच्यामध्ये किती सेपरेशन आहे, किती थिकनेसचा डायलेक्ट्रिक यूज केलेला आहे त्यावर डिपेंड करतं. आणि थर्ड थिंग इज डायलेक्ट्रिक कुठलं यूज केलेलं आहे त्याच्यावर हा कॅपॅसिटन्स जो आहे तो डिपेंडंट आहे. त्यासाठी हे रिलेशन आहे वेअर सी इज इक्वल टू सी इज कॅपॅसिटन्स इज इक्वल टू एप्साय 0 एप्साय आर ए इंटू डी, वेअर ए इज एरिया ऑफ प्लेट, वेअर सी इज the capacitance in farad, then epsilon 0 is absolute permittivity of your vacuum, then epsilon r is relative permittivity which is depending on the dielectric material. कुठलं डायलेक्ट्रिक यूज केलेलं आहे, मायका आहे, एअर आहे, व्हॅक्यूम आहे, ग्लास आहे, then PVC is there, then so many types are there of dielectric. तो त्यातलं कुठलं डायलेक्ट्रिक यूज केलेलं आहे त्यावर ही रिलेटिव्ह परमिटिव्हिटी जी आहे ती डिपेंडंट असते. Then next is A is your area of your capacitor plates. या ज्या प्लेट्स सेपरेट केलेल्या आहेत त्यांचा एरिया किती आहे इन मीटर स्क्वेअर, अँड डी इज सेपरेशन बिटवीन द प्लेट्स, किती डिस्टन्सवर त्या दोन प्लेट्स आहेत त्यानुसार. आता याच्यामध्ये एक पण क्वांटिटी जी व्हॅरी झाली याच्यात, आता एप्सिलॉन आर जो आहे तो ऍब्सोल्यूट परमिटिव्हिटी ऑफ व्हॅक्यूम आहे, दॅट इज अ कॉन्स्टंट क्वांटिटी, बट एप्साय आर ए अँड डी विल व्हॅरी. ठीक आहे, सो हे व्हेरिएबल आहेत. जर एप्सिलॉन आर, जर एअर घेतली तर त्याची रिलेटिव्ह परमिटिव्हिटी वेगळी असेल, मायका घेतला तर त्याचा रिलेटिव्ह परमिटिव्हिटी वेगळी असेल, ग्लास घेतला तर रिलेटिव्ह परमिटिव्हिटी वेगळी असेल. हा चेंज झाला म्हणजे कॅपॅसिटन्स चेंज होईल. प्लेट्सचा एरिया चेंज झाला तरी कॅपॅसिटन्स चेंज होईल. डिस्टन्स चेंज झाला तरी पण कॅपॅसिटन्स काय होणार, चेंज होणार. अँड दिस इज हाऊ युअर ट्रान्सड्युसर वर्क्स. याच्यामध्ये काय ट्रान्सडक्शन प्रिन्सिपल कुठला आहे, कॅपॅसिटन्स चेंज होतोय विथ रिस्पेक्ट टू दिस थिंग्स. That is why this is your capacitive transducer. These are the two plates separated by distance d which are having an area A. हा जो area आहे blue and yellow, this is area A and this is your dielectric material. ठीक आहे, so here A, D or epsilon can vary. A म्हणजे या एरिया जो आहे तो व्हॅरी होऊ शकतो, यांच्यातलं डिस्टन्स व्हॅरी होऊ शकतं, आणि एप्सिलॉन व्हॅरी होऊ शकतो. एप्सिलॉन कसा व्हॅरी होईल, जर मटेरियल चेंज झालं तर त्याची रिलेटिव्ह परमिटिव्हिटी ही चेंज होत असते, त्यामुळे हा व्हॅरी होऊ शकतो. आणि यातला एक पण व्हॅरी झाला तर तुमचा कॅपॅसिटर जो आहे तो काय होणार, व्हॅरी होणार. सो दिस इज युअर वन ऑफ द टाइप डिपेंडिंग ऑन ट्रान्सडक्शन principle. That is first one, that is your capacitive transducer. Next is electromagnetic transduction. In electromagnetic transduction, the measurand is converted to voltage induced in conductor by change in magnetic flux in the absence of excitation. ज्यावेळेस त्याला एक्सटर्नल एक्सायटेशन प्रोव्हाइड, एक्सायटेशन म्हणजे काय, तो सोर्स काहीतरी प्रोव्हाइड केलेला नाहीये, त्यावेळेस जो व्होल्टेज आहे तो चेंज होतो. केव्हा, जर मॅग्नेटिक फ्लक्स चेंज झालं तर, दॅट इज युअर इलेक्ट्रोमॅग्नेटिक ट्रान्सडक्शन. ठीक आहे, कसं ते पुढे डायग्राम्स आहेत त्यात तुम्हाला कळेलच. द इलेक्ट्रोमॅग्नेटिक ट्रान्सड्युसर्स आर सेल्फ जनरेटिंग ऍक्टिव्ह ट्रान्सड्युसर. ते सेल्फ जनरेटिंग टाईप आहेत, त्यांना एक्सटर्नल एक्सायटेशनची गरज नसते, त्यामुळे इलेक्ट्रोमॅग्नेटिक हे कुठले ऍक्टिव्ह ट्रान्सड्युसर आहेत. द मोशन बिटवीन the piece of magnet and the electromagnet is responsible for change in flux. जर इलेक्ट्रोमॅग्नेट आणि मॅग्नेटची पोझिशन चेंज झाली, म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेट जर कॉन्स्टंट असेल आणि त्यामध्ये जो मॅग्नेट आहे त्याची पोझिशन चेंज झाली
तर मॅग्नेटिक फ्लक्स काय होतं, चेंज होतं. अँड दॅट इज युअर इलेक्ट्रोमॅग्नेटिक ट्रान्सडक्शन प्रिन्सिपल, राईट. सो बघा याच्यामध्ये हा जो आहे ना, हा पीस ऑफ मॅग्नेट आहे, हे तुमचं इलेक्ट्रोमॅग्नेट आहे, ठीक आहे. आणि हा इक्विव्हॅलेंट व्होल्टेज आहे. जसा हा आतमध्ये जातो तसा व्होल्टेज वाढतो बघा. असा हा बाहेर येईल, व्होल्टेज कमी होणार, ठीक आहे. असा मध्ये गेला की व्होल्टेज वाढेल, इकडे बाहेर आला की व्होल्टेज कमी होणार, ठीक आहे. दिस इज इलेक्ट्रोमॅग्नेटिक. अँड कशामुळे, लाईन्स ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स आहे ना, ते चेंज होत आहे आणि त्याच्यामुळे इक्विव्हॅलेंट व्होल्टेज जो आहे तो चेंज होणार आहे. आता काय होतंय माहितीये का, ज्यावेळेस हा बाहेर येतो ना मॅग्नेट, पीस ऑफ मॅग्नेट, त्यावेळेस याच्यामध्ये एअर असते, एअर, आणि ते ऑक्युपाय करेल ती स्पेस, आणि त्याच्यामुळे त्याचा जो व्होल्टेज आहे ना तो कमी होतोय, ठीक आहे. सो दिस इज हाऊ युअर ट्रान्सड्युसर वर्क्स डिपेंडिंग ऑन इलेक्ट्रोमॅग्नेटिक ट्रान्सडक्शन. आणखीन काही डायग्राम्स आहे हे बघा याच्यामध्ये. बघा ज्या हा जो आहे ना, याला व्होल्टेज सोर्स किंवा काही अप्लाय, हा काय आहे, कॉन्स्टंट आहे, एका पोझिशनला फिक्स आहे. हा काय होतं, याची पोझिशन जी आहे ती चेंज होणार आहे, ठीक आहे. आणि ज्यावेळेस हे ओपन असतील त्यावेळेस जर याची पोझिशन चेंज झाली तर हा चेंज होईल. याच्यामध्ये याची पोझिशन तर चेंज, हा आतमध्ये गेलाय, प्लस आपण हे जे आहे सप्लाय लावलाय याला, आणि त्याच्यामुळे याच्यामध्ये चेंज होतो. सो करंट जो आहे तो इंड्यूस होतो याच्यामध्ये, ठीक आहे. याची जी पोझिशन आहे ती चेंज होईल. हा बाहेर आला की हा निगेटिव्ह साईडला येईल. हा जसा जसा आतमध्ये जाईल याच्यामध्ये तसा तसा याची जी कॉईल आहे त्याच्यामध्ये करंट इंड्यूस होणार, आणि त्याच्यामुळे हा जो करंट आहे ना, हा पॉझिटिव्ह साईडला मूव्ह होणार. तर अशा पद्धतीने हे वर्क करतं डिपेंडिंग ऑन इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. इथे पण दिलंय बघा, ज्यावेळेस कॉइलमध्ये करंट नाहीये आणि मॅग्नेट इज ॲट रेस्ट, ज्यावेळेस मॅग्नेट रेस्टला आहे आणि कॉइलमध्ये करंट नाहीये त्यावेळेस करंट किती असेल, 0 असेल. ज्यावेळेस हा मॅग्नेट जर तुम्ही मूव्ह केला तर ही जी कॉईल आहे त्याच्यामध्ये करंट इंड्यूस होईल आणि त्याच्यामुळे हा मूव्ह होणार, ठीक आहे. देन नेक्स्ट इज सेकंड करंट कॅरिंग कॉईल मुव्हिंग रिलेटिव्ह टू द स्टेशनरी कॉईल. आता याच्यामध्ये एक करंट, एक कॉईल होती आणि एक मॅग्नेट होता. याच्यामध्ये मॅग्नेट नाही, याच्यामध्ये 2 कॉइल्स आहेत, ठीक आहे. सो एक जी कॉईल आहे ती स्टेशनरी आहे आणि दुसरी जी कॉईल आहे ती मुव्हिंग आहे. जर ती आतमध्ये गेली तर करंट पॉझिटिव्ह साईडला जाईल, जर ती बाहेर आली तर हा जो करंट आहे तो निगेटिव्ह साईडला जाणार. याच्यामध्ये काय होत आहे, याच्यामध्ये जी कॉईल आहे याच्यामध्ये बघा, द करंट इंड्युस्ड इन आउटर कॉईल ओनली व्हेन करंट इन द इनर कॉईल चेंजेस. ही जी कॉईल आहे याच्यामधला जर करंट चेंज झाला तर या कॉईलमध्ये करंट जो आहे तो इंड्यूस होणार आहे. का, कारण ही रेस्टला आहे, एक फिक्स्ड पोझिशनला तिला स्टॉप केलेली आहे. सो दिस इज युअर electromagnetic principle of electromagnetic induction. Next is inductive transducer. So in inductive transduction, the measurand is converted into the change in self inductance of a single coil. It is achieved by displacing the core of the coil that is attached to the mechanical sensing element. याच्यामध्ये काय होतं, जो सेल्फ इंडक्टन्स आहे तो चेंज होतो विथ व्हॉट, विथ the position of mechanical device, ठीक है. Next is piezoelectric induction. In piezoelectric induction, the measurand is converted into change in electrostatic charge, that is Q or V, generated by crystal when mechanically it is stressed as shown in figure. आधी पण सांगितलं तुम्हाला, याच्यावर जर प्रेशर चेंज झाला, फोर्स चेंज झाला, ज्याला आपण मेकॅनिकल स्ट्रेस असं म्हणतो, त्यावेळेस इलेक्ट्रोस्टॅटिक जो चार्ज आहे तो चेंज होतो आणि त्याच्यामुळे व्होल्टेज जे आहे ते चेंज होत असतं. सो दिस इज युअर piezoelectric induction. Next is photovoltaic transduction. So here the sunlight is converted into equivalent voltage. So in photovoltaic transduction, the measurand is converted to voltage generated when the junction between this similar material is eliminated as shown in figure. ज्यावेळेस दोन वेगवेगळे मटेरियलवर लाईट जो आहे तो फॉल केला जाईल किंवा फोटोव्होल्टाइक सेलवर, त्यावेळेस इक्विव्हॅलेंट व्होल्टेज जो आहे तो जनरेट होतो. तर ते जे प्रिन्सिपल आहे त्याला फोटोव्होल्टाइक ट्रान्सडक्शन असं म्हटलं जातं. हे बघा इथे दाखवलेलं आहे. याच्यावर जर लाईट पडला तर हा जो आहे हा अशा पद्धतीने मूव्ह होणार आणि हा लाईट जो आहे तो ऑन होणार. हा काय करेल, याच्यामध्ये
सनलाईटमुळे जो इलेक्ट्रॉन आहे तो एनर्जी गेन करेल सनलाईटची आणि तो मूव्ह होणार फ्रॉम व्हॅलन्स बँड टू कंडक्शन बँड आणि त्यामुळे हा जो व्हॅलन्स बँड टू कंडक्शन बँड मूव्ह झाल्यामुळे एक करंट जो आहे तो जनरेट होईल आणि त्याच्यामुळे हा जो लाईट आहे तो ऑन होणार. सो आय थिंक वी विल स्टॉप हिअर and we will see the next part in the next lecture. So thank you and goodbye. I'm going. Okay. Bye bye.